मोहिनी विद्या भाग 1 मध्ये आपण बघितले की अजिंक्यला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो. हवा पाळटाची आणि आरामाचा डॉक्टर सल्ला देतात. त्यामुळे किशोरी वहिनी आणि म्हणजे अजिंक्यची आई त्याला घेऊन कोकणात माहेरी जायला निघतात. गावाच्या फाट्यावर अजिंक्यला त्याची बालमैत्रीण प्रणाली उभी असलेली दिसते. अजिंक्य आणि त्याची आई प्रणालीला गाडीतून तिच्या घरापर्यंत सोडतात. आता पुढे गाडी आता अजिंक्यच्या मामाच्या घरापर्यंत येऊन पोहोचते. अजिंक्याच्या आजोळी त्याचे आजी आजोबा, मामा मामी आणि लहान मामेभाऊ होता. मामाचा शेतीवाडी आणि दुग्ध व्यवसाय होता. गोठ्यात भरपूर गाई म्हशी होत्या. दुधाच्या विक्रीबरोबरच इतर दुग्धजन्य पदार्थ देखील मामा विकत असे. कामाचा व्याप मोठा असल्यामुळे कामाला माणसे देखील ठेवलेली होती. मामेभाऊ शाळेत शिकत होता. या तिघांना बघून सर्वांना आनंद झाला. किशोरी वहिनी आणि अजिंक्यवरून आजीने तांदूळ पाणी ओवाळून टाकले. मामाचे घर दुमजली होते आणि वरती टेरेस होती. बांधकामासाठी जांभा दगडाचा देखील वापर केलेला होता. सर्वांनी घरात प्रवेश केला. ड्रायव्हर काका नेहमी येत असल्यामुळे घरच्यासारखेच होते. आजोबा म्हणाले, "अरे अजिंक्य, खूपच वाळला आहेस रे." मामा म्हणाला, "बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. रोज सकाळ संध्याकाळ गाईचे धारोष्ण दूध त्याला देतो. 1 महिन्यात बघा कसा जाडजूड करून पाठवतो. घरी गेल्यावर ताई त्याला ओळखणारच नाही." किशोरी वहिनी हसत म्हणतात, "विवेक, त्याला जास्त जाडा करू नको बरं. थोड्या दिवसांनी मी त्याच्यासाठी मुली बघायला लागणार आहे." आजी म्हणते, "किशोरी, एकदा त्याची जन्मकुंडली पाठवून दे. मी देखील इकडे बघते." अजिंक्य म्हणतो, "आजी, एवढ्यात नको, अजून काही दिवस थांब." मामी विचारते, "का रे? कोणी कॉलेजमध्ये बघून ठेवली होतीस की काय?" अजिंक्य म्हणतो, "तसं नाही, मला थोडं सेटल होऊ द्या." मामा म्हणतो, "अरे, माणूस लग्नानंतरच सेटल होतो." मामाचा मुलगा आर्यासाठी किशोरी वहिनींनी खाऊ आणलेला असतो. किशोरी वहिनी त्याला खाऊ देतात. किशोरी वहिनी म्हणतात, "आर्या, झाली का परीक्षा?" आर्य म्हणतो, "हो आत्या, झाली." अजिंक्य विचारतो, "आर्य आता कितवीला जाणार?" आर्य म्हणतो, "दादा, आता मी 6वीला जाणार." मामी म्हणते, "आता सर्वांनी हातपाय धुवून जेवायला चला, जेवायची वेळ झालेली आहे." मामी सर्वांची जेवायची पाने घेते. किशोरी वहिनी मामीला म्हणतात, "वैशाली, तुझे पण पान आमच्याबरोबरच घे." वैशाली म्हणते, "आत्ता नको." परंतु किशोरी वहिनी तिला सगळ्यांबरोबर जेवायला बसवतात. मामीने हापूस आंब्यांचा रस काढलेला असतो. जोडीला सांडगी मिरची आणि भोकराचे लोणचे असते. अजिंक्यला आंब्याचा रस आणि भोकराचे लोणचे खूपच आवडायचे. सर्वजण पोटभर जेवतात. किशोरी वहिनी अजिंक्यला जेवणानंतरची औषधे देतात. आजी आणि मामीला औषधे दाखवून देखील ठेवतात. अजिंक्य म्हणतो, "आई, माझी मी घेईन औषधं. मी काय लहान आहे का आता?" आजी म्हणते, "असू दे गं, बरं झालं दाखवून ठेवलंस. एखादं औषध घ्यायला हा विसरायला तर व्याप नको." किशोरी वहिनी म्हणतात, "उद्यापर्यंत आहे मी लक्ष ठेवायला. परवापासून मात्र तुम्ही लक्ष ठेवा." आजी म्हणते, "का गं, एवढ्या लवकर का चाललीस? मला वाटलं राहशील आठवडाभर आता." किशोरी वहिनी म्हणतात, "राहायचं होतं गं मला, पण आता अंजलीची परीक्षा आहे ना, त्यामुळे जावे लागेल." सर्वजण दुपारी थोडी वामकुक्षी करतात. साधारण 1 तास झोपल्यावर सर्वांना 4 वाजेपर्यंत जाग येते. मामी सर्वांसाठी चहा करते. चहा पिऊन मामा गोठ्यात दूध काढायला जातो. तेवढ्यात आर्य बाहेरून येतो. आर्य म्हणतो, "आत्या, तुला आणि अजिंक्य दादाला प्राचीताईच्या आईने बोलावले आहे." आजी म्हणते, "जा, भेटून ये प्राचीच्या आईला." प्राचीचे घर मामाच्या घराच्या बाजूलाच होते. थोड्या वेळाने किशोरी वहिनी अजिंक्यला घेऊन प्राचीच्या घरी जातात. प्राचीची आई दोघांचे चांगले स्वागत करते. प्राचीच्या आईने नाश्त्याला कांदेपोहे केलेले असतात. कांदेपोहे खाता खाता गप्पा रंगतात. प्राचीची आई म्हणते, "मला वैशाली बोलली होती की किशोरीताई यायच्या आहेत म्हणून. अजिंक्यला काय बरं नव्हतं का?" किशोरी वहिनी म्हणतात, "हो, त्याला ताप आला होता. ताप उतरत नव्हता म्हणून ॲडमिट करावं लागलं. साधा साथीचा ताप होता. डॉक्टरांनी हवापालट करायला सांगितलं आहे. म्हणून आता 1 महिना इकडेच मुक्काम आहे त्याचा." प्राची म्हणते, "अजिंक्य, तू आता काकांच्या कंपनीतच कामकाज बघतोस का?" अजिंक्य म्हणतो, "हो." प्राचीची आई म्हणते, "हल्ली तुझे पूर्वीसारखे इकडे राहणे होत नाही." अजिंक्य म्हणतो, "हो काकू, आधी कॉलेज चालू होते आणि आता कंपनीचे काम." कांद्या पोह्यांच्या पाठोपाठ प्राची चहा घेऊन आली. अजिंक्य म्हणतो, "तू BSc मॅथमॅटिक्सच्या फायनल इयरला होतीस ना? येताना फाट्यावर प्रणाली भेटली होती, ती म्हणाली." प्राची म्हणते, "हो." अजिंक्य म्हणतो, "मग पेपर कसे गेले?" प्राची म्हणते, "छान गेले. यावर्षी परीक्षा लवकरच झाली." अजिंक्य म्हणतो, "मग तू नाही का कॉम्प्युटरचा क्लास लावलास प्रणालीसारखा?" प्राची म्हणते, "नाही, मी आत्ता नाही लावला, नंतर बघेन. थोडं बेसिक कॉलेजमध्ये झालेलं आहे." किशोरी म्हणतात, "अजिंक्य, तू लॅपटॉप आणला आहेस ना? मग तू शिकव ना तिला पुढचं." "काय हो प्राचीची आई, चालेल ना?" प्राचीची आई म्हणते, "हो चालेल ना, बरंच होईल. तसं पण आम्ही बाजूलाच तर राहतो." प्राची विचारते, "मग काय सर, उद्यापासून शिकवायला सुरुवात करता काय?" अजिंक्य हसत म्हणतो, सर वगैरे काय, लहानपणीचा खोडकरपणा अजून गेला नाही तुझा. पण मला आवडेल तुला शिकवायला." किशोरी वहिनी म्हणतात, "प्राची, याच्यावर लक्ष ठेव बरं, कारण हा इथे आराम करायला आला आहे. नाहीतर उन्हाळ्यात बसेल गावभर. तू त्याची लहानपणापासूनची मैत्रीण ना, म्हणून सांगते." प्राची म्हणते, "काकू, तुम्ही काही काळजी करू नका. मी बरोबर लक्ष ठेवेन त्याच्यावर."
थोडा वेळ गप्पा झाल्यावर किशोरी वहिनी आणि अजिंक्य तेथून निघाले. निघताना प्राचीने किशोरी वहिनींना वाकून नमस्कार केला. किशोरी वहिनींना प्राची खूप आवडली होती. तिला सून करून घ्यावे असे त्यांना वाटू लागले. या महिन्याभरात अजिंक्यला प्राची आवडते का ते बघू असा त्यांनी विचार केला. किशोरी वहिनींनी आपल्या मनातील विचार घरी आल्यावर अजिंक्यच्या आजीजवळ म्हणजेच स्वतःच्या आईजवळ आणि वैशाली वहिनीजवळ गुपचूप बोलून दाखवला. आजी म्हणते तुझा विचार चांगला आहे, पण दोघांची कुंडली जुळते का ते देखील बघायला हवे. तसेच अजिंक्यच्या मनात काय आहे ते देखील जाणून घ्यायला हवे. किशोरी वहिनी म्हणतात कुंडली वगैरे जाऊ दे, मला तर प्राची खूप पसंत आहे. मला वाटत आहे अजिंक्य तिच्याशीच लग्न करेल. तर मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. ह्या पुढे काय होते ते पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत बाय बाय.